नमस्कार. आज आपण बघूया की SBIचा नेट बँकिंगचा युजर आयडी आणि पासवर्ड कसा रिसेट करायचा आहे. बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याचशा लोकांचे युजर आयडी पासवर्ड हा बरेच दिवस न वापरल्यामुळे विसरला जातो. तर तो अगदी 2 मिनिटांमध्ये आपण घरी बसल्या कसा रिसेट करायचा बघूया. पहिल्यांदा आपल्याला Google Chrome वरती जाऊन ऑनलाईन SBI असं टाईप करायचं आहे. ऑनलाईन SBI टाईप केल्यानंतर जी पहिली साईट येईल https://www.onlinesbi.sbi. आता याच्यामध्ये बघायचं की HTTPS कुठलीही वेबसाईट आपण जी यूज करतो त्याच्यामध्ये HTTPS असायला पाहिजे. S म्हणजे सिक्युअर. आता इथं आपण स्टेट बँक ऑफ इंडिया वरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन्स येतात, पर्सनल बँकिंग आणि कॉर्पोरेट बँकिंग. ज्यांचं करंट अकाउंट आहे तर ते सुद्धा इथून आपलं युजर आयडी पासवर्ड रिसेट करू शकतात. पर्सनल बँकिंग मध्ये आपण गेल्यानंतर इथं लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू लॉग इनला क्लिक करायचं आहे. आता इथं जर आपल्याला नेट बँकिंग यूज करायचं असेल तर इथं आपण आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकू शकतो. पण आता आपल्याला युजर आयडी पासवर्ड लक्षात नाहीये तर इथं आपल्याला ऑप्शन आहे फॉरगॉट युजर नेम आणि लॉग इन पासवर्ड. इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो ओपन होईल. याच्यामध्ये ड्रॉपडाऊन आपल्याला ऑप्शन असतो फॉरगॉट युजर नेम आणि फॉरगॉट माय लॉग इन पासवर्ड. आता जर आपल्याला युजर नेम सुद्धा आठवत नसेल आपण फॉरगॉट युजर नेम ऑप्शन सिलेक्ट करायचा. इथं नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स विचारले जातात. त्याच्यामध्ये CF नंबर आपल्याला टाकावा लागेल आपला. त्याच्यामध्ये कंट्री आपली ऍड करावी लागेल. इथं आपण इंडिया सिलेक्ट करायचा आहे. इथं जो आपला नेट बँकिंगला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो इथं एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो त्याच्यात टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. जर आपल्याला CF नंबर माहीत नसेल तर तो कसा माहीत करायचा आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगतो. इथं ही सगळी माहिती भरल्यानंतर जेव्हा आपण सबमिट करू सगळी माहिती बरोबर असेल तर आपल्याला स्क्रीनवरतीच आपल्याला आपलं युजर नेम डिस्प्ले होईल. त्याचबरोबर आपल्याला SMS ने सुद्धा आपल्या मोबाईल नंबरला आपला युजर नेम बँकेकडून पाठवला जाईल. हे झालं युजर नेम रिसेट करण्याबद्दल. आता परत पुन्हा याच स्क्रीनला यायचं आहे. परत इथं क्लिक केल्यानंतर जे आपल्याला मगाशी जिथून आपण युजर नेम रिसेट केला तिथंच आपल्याला फॉरगॉट लॉग इन पासवर्ड हा ऑप्शन वरती दिसतोय. तिथं आपण क्लिक करायचं. नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केलं आता इथं आपल्याला युजर नेम विचारेल. युजर नेम आपल्याला स्क्रीनवरती मगाशी दिसला होता तो आपण व्यवस्थित नोट करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर स्मॉल लेटर हे केअरफुली बघायचं आहे. त्यात जर चूक केली तर इथं ते ऍक्सेप्ट करणार नाही. आपल्या SMS ला सुद्धा युजर नेम आला असेल. युजर नेम इथं एंटर करायचा आहे. इथं अकाउंट नंबर टाकायचा. मगाशी आपण CF नंबर टाकला होता. आता अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कंट्री सिलेक्ट करायची. त्यानंतर मोबाईल नंबर आपला जो मगाशी आपण एंटर केला तोच एंटर करायचा आहे. डेट ऑफ बर्थ ती सुद्धा एंटर करायची आहे. इथं आपला कॅप्चा एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन्स याच्यामध्ये येतील. त्यातला पहिला असेल युजिंग ATM कार्ड. आपलं ATM कार्ड ऍक्टिव्ह असेल तर आपण ATM कार्ड तिथं फक्त सिलेक्ट करायचं आहे. ATM ची एक्सपायरी डेट, ATM चा पिन हे एंटर केलं आणि ATM वरती असणार आपलं नाव एंटर केल्यानंतर एक OTP येईल आणि तो OTP टाकला की आपल्याला आपला पासवर्ड रिसेट करायची स्क्रीन येईल. दुसरा ऑप्शन आहे की जर आपल्याकडे आपला प्रोफाईल पासवर्ड आपल्याला माहित असेल तर तो टाकून सुद्धा आपण आपला पासवर्ड रिसेट करू शकतो. पण याचे चान्सेस कमी आहेत. आपला लॉग इन पासवर्ड आठवत नसेल तर प्रोफाईल पासवर्ड आठवायचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे हा ऑप्शनचा फार उपयोग नाहीये. दुसरा ऑप्शन आहे की लॉग इन रिसेट लॉग इन पासवर्ड युजिंग ब्रांच असिस्टन्स. आता इथं आपण कुठलीही ब्रांच सिलेक्ट करू शकतो. जी ब्रांच आपल्याला आपण जिथं कुठं असतो तिथं आपल्याला जवळ जी ब्रांच असेल ती ब्रांच सिलेक्ट करायची. त्यानंतर सबमिट केल्यानंतर एक स्क्रीन येईल. त्या स्क्रीनची प्रिंट घ्यायची आणि ती आपल्याला ब्रांच मध्ये सबमिट करायची. त्यानंतर आपला पासवर्ड हा रिसेट केला जाईल. सगळ्यात सोपा ऑप्शन आहे हा ATMचा. त्यासाठी आपल्याकडे ATM असणं मात्र आवश्यक आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण आपला युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही आपण रिसेट केल्यानंतर इथं आपला युजर नेम आणि इथं आपला पासवर्ड एंटर केला की आपल्याला त्याच्यामध्ये लॉग इन करता येईल. जर आपल्याला CF नंबर आपला माहित नसेल तर 2 ठिकाणी आपला CF नंबरला मिळतो. एक तर पासबुक वरती पासबुकच्या वरच्या अकाउंट नंबरच्या वरती जो नंबर असतो तो CF नंबर असतो किंवा 18001234 या हेल्पलाईनला नंबर केल्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला आपला CF नंबर हा SMS वरती पाठवला जाऊ शकतो. तर अशा सोप्या पद्धतीने आपण घरी बसल्या आपला युजर नेम आणि पासवर्ड रिसेट करून ऑनलाईन SBI किंवा योनो दोन्हीला लॉग इन करू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन SBI ला जो युजर आयडी पासवर्ड आहे तो सेम युजर आयडी पासवर्ड हा आपण योनोला सुद्धा वापरून योनो ऍप सुद्धा सुरू करू शकतो. थँक्यू.